यानंतर बुलेटिनमध्ये एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। भाजपच्या बैठकीत रक्षा खडसे पदाधिकारी यांच्यामध्ये खडाजंगी झाली आहे। भाजपच्या बैठकीतल्या हा वादाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या अंतर्गत बैठकीत गिरीश महाजन यांच्यासमोर रक्षा खडसेंना प्रश्न विचारले। एकनाथ खडसे यांचं नाव घेता गिरीश महाजन यांचं नाव का घेत नाही असा संतप्त सवाल रक्षा खडसे यांनी कार्यकर्त्यांना विचारला आणि यावेळी गिरीश महाजन स्वतः उपस्थित सुद्धा होते। प्रत्येक वेळी भाजपच्या खासदार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जवळ केलं जात असल्याची खंत यावेळी मांडली गेली। गिरीश भाऊंचं मी नाव घेते, हे चुकीचं सांगू नका। दगड उभा करा, 101% कमळ निवडून गेलो, तो विषय दगड उभा करा। आम्ही मतदान भाजपलेच करू भाऊ, भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू, पण कार्यकर्त्यांना तिथे डावलं जाते, तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे विकायचा ते सांगा तुम्ही। आल्यानंतर त्या सुधाकर लावलेल्या घेऊन बसता, आम्ही का काही आहे का इथे? एवढ्या ताई एवढ्या जोरात नको बोला तुम्ही, भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय? या संदर्भात आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सचिन, अशा पद्धतीने भाजपमधली ही अंतर्गत जी धुसफूस आहे, जो वाद आहे, तो चव्हाट्यावर येताना दिसतोय, काय नेमके तपशील आहेत याबाबत? निश्चितच जर आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीचे वारे आता सुरू झालेले आहेत। सर्व पक्षांकडून प्रचार आता सुरू झाले आहे। भाजपकडून रावेर लोकसभा मतदारसंघासाठी रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। भाजपमधून अंतर्गत वाद आता समोर येत आहेत। पदाधिकाऱ्यांचा देखील विरोध असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात बैठक घेण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना बोलवण्यात आलं होतं। त्या बैठकीमध्ये काही जे निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी रक्षा खडसेंच्या बद्दल नाराजी व्यक्त करत मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण यांच्या समोरच त्यांना प्रश्न विचारले आहेत। कार्यकर्त्यांचं जी नाराजी आहे ती अशी आहे की रक्षा खडसेंच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना जवळ केलं जातं, मात्र भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांना कुठेही न्याय दिला जात नाहीये। भाजपच्या कार्यक्रमांना बऱ्याचदा रक्षा खडसे येत नसल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। अनेक ठिकाणी एकनाथ खडसे यांचे नाव रक्षा खडसेंकडून घेतलं जातं, मात्र गिरीश महाजन यांचं नाव घेतलं जात नाही, अशी देखील नाराजी पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत व्यक्त केली आहे आणि याचे व्हिडिओ देखील आता समाज माध्यमावर व्हायरल झालेले आहेत। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत याचा फटका जो आहे हा भाजपला बसण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते आहे। कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांमध्ये देखील नाराजीचा एक सूर आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आगामी निवडणुकीमध्ये याचा परिणाम हा नक्कीच लोकसभा निवडणुकीवर होऊन याचा फटका रक्षा खडसे यांना बसण्याची शक्यता आहे। रिद्धी जी सचिन, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। मतदान कोणाच करू, पण कार्यकर्त्यांना तिथे डावलं जाते, तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे विकायचा ते सांगा तुम्ही। आल्यानंतर त्या सुधाकर लावलेल्या घेऊन बसता, आम्ही का काही आहे का इथे? एवढ्या ताई एवढ्या जोरात नको बोला तुम्ही, भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय?